कोकण आणि घाटमाथ्यावरती आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान राज्यभरामध्ये गेल्या 24 तासात पावसाने गेलेल्या बळींची संख्या 15 वर पोहोचली आहे। यामध्ये वसई विरारमधील इमारत दुर्घटनेमधल्या 14 बळींचा समावेश आहे। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय। तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये सुद्धा पूरस्थिती। नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटणबोरी इथला पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामधील शिरसखोड हा पूल पाण्याखाली गेलाय। वाहतुकीसाठी हा पूल बंद आहे। मनूर संगम, विळेगाव, बामणी या गावांचा संपर्क तुटला। नांदेडच्या नरसी शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। पावसामुळे नरसी बाजारपेठेमधील मुख्य दुकानांच्या बाहेर गुडघ्या इतकं पाणी आलंय। ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे दुकानांमध्ये हे पाणी शिरलं। लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या धडकनाळ, बोरगाव परिसरामध्ये पूरस्थिती। लेंडी नदीला आलेल्या पुराचं पाणी ओसरायच्या आतच पुन्हा एकदा तुफान पावसाचा कहर। परिसरामधील शेती आणि घरं पुन्हा एकदा पाण्याखाली। लातूरच्या रेणापूर तालुक्यामधील भंडारवाडीमधला रेणापूर मध्यम प्रकल्प 87% क्षमतेनं भरलाय। पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। रेणा नदीमध्ये विसर्ग केला जाण्याची शक्यता। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तेलंगणामधल्या पुरामुळे नांदेडवरून जाणाऱ्या 11 गाड्या रद्द। काचीगुडा, नागरसोल, नरखेड, करीमनगर या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे रद्द। तेलंगणामधल्या पुरामुळे रेल्वे ट्रॅक खालचा भरणा वाहून गेलाय। दक्षिण मध्य रेल्वेला मोठा फटका। लातूरमधल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले। नदीकाठावरच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन। हिमाचल प्रदेशच्या मंडीमधील बनालाजवळ डोंगर कोसळला। काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याची भीती आहे। बिहारच्या आरामध्ये मुसळधार पावसामुळे पुराचा कहर। शाळेच्या एका इमारतीमध्ये पाणी शिरल्यामुळे संपूर्ण इमारत काही सेकंदात नेस्तनाबूत। तिकडे जम्मू काश्मीरमधल्या कठुआमध्ये सुद्धा पावसाचा कहर। सतत बरसणाऱ्या पावसामुळे पूर, तर सीआरपीएफ कॅम्प बिल्डिंगही कोसळली आहे। हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये सुद्धा पावसाचा कहर आहे। रावी नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडतायत। हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। व्यास नदीनं सुद्धा रौद्र रूप धारण केलंय। रायसन टोल प्लाझा देखील सध्या पाण्याखाली गेलाय। मुसळधार पावसामुळे व्यास नदी प्रवाहित झाली। व्यास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। 6 पूल वाहून गेल्याची माहिती। मनाली, कलांगसह अनेक रस्ते बाधित झाले। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। तिराथगड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे कामर्दी जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे। अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत आणि वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार। वैष्णोदेवी मार्गावरच्या भूस्खलनाच्या घटनेमधल्या मृतांची संख्या 41 वर। जम्मू उधमपूरमध्ये 115 वर्षांमधल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। विरारमधील इमारत दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा वाढलाय। या दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला। 9 जखमींवरती वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरच्या विजयनगरमध्ये 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला होता। विरार इमारत दुर्घटनेच्या प्रकरणी इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। नीतल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे। बीडमध्ये जागेच्या वादामधून मायलेकींसह तिघींना लोखंडी पाईप आणि सळईंनी मारहाण। 5 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केलाय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून हा वाद झाला। उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीमध्ये गोळीबाराची घटना। 1 जण गंभीररीत्या जखमी तर दुसऱ्यावरती तलवारीनं हल्ला। कौटुंबिक वादामधून गोळीबार झाल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे।
बाप्पाच्या आगमन मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादामधून तरुणावरती चाकू हल्ला. कोल्हापूरच्या राजारामपुरीमधील चौथ्या गल्लीमधली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चाकू हल्ल्यामध्ये वाजिद जमादार नावाचा तरुण जखमी झालाय. त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईमधल्या जोगेश्वरी पश्चिम गुलशन नगर परिसरामध्ये एमडी ड्रग्सच्या विरोधामध्ये कारवाई. 7,50,000 रुपयांचे एमडी ड्रग्स पोलिसांनी जप्त केलेत. आरोपीला सुद्धा अटक झाली आहे. जळगाव पाळधी बायपासवरती 2 ट्रकची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. 1 जण जखमी आहे. पाळधी ते तरसोद हा बायपास महामार्गाचं उद्घाटन होण्याच्या आधीच हा भीषण अपघात झाला. आंदोलनाला एका दिवसाची परवानगी ही चेष्टा आहे. जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. जाणून बुजून एका दिवसाची परवानगी दिली. तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकला असतात, असंही वक्तव्य. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही आता सुद्धा तयार आहोत. जरांगेंचं वक्तव्य. तुम्ही आमचे वैरी नाही आहात, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा. जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया. मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्हीच मराठ्यांचाच अपमान करताय. जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल. मराठा समाजाला टार्गेट केलं जातंय. जरांगेंचा सरकारवर निशाणा. फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत. जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा. जरांगेंचं वक्तव्य. कबुतरासाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांना सुद्धा आंदोलनाचा अधिकार. मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले मनोज जरांगे हे शिवनेरीमध्ये पोहोचले आहेत. शिवनेरीवरती जाऊन शिवरायांचं ते दर्शन घेत आहेत. शिवनेरीच्या पायथ्याला मराठा आंदोलकांची गर्दी. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आणि समर्थकांची शिवनेरीच्या पायथ्याशी गर्दी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदानावरती सुरक्षा व्यवस्था वाढवली. आझाद मैदानावरती 1,000 पोलीस तैनात. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदान परिसरामध्ये दाखल. दंगल सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा सुद्धा तैनात करण्यात आली. मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश. गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निर्णय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली. यानुसार नागपूर जिल्हा परिषदेमधील 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजे 10 जागा मिळणार. पवार घराण्यामध्ये आजवर प्रत्येक काकानं पुतण्याला मदत केली आहे. किंबहुना पवार घराण्याची ती परंपरा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांचं इंदापूरमधल्या आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये वक्तव्य. बीडच्या आष्टी तालुक्यामधील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यामधून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलंय. पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी या बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामधून नाव वगळण्यात आलं. पुणे जिल्ह्यामधील पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र द्यायला सुरुवात. आतापर्यंत एकूण 951 शेतकऱ्यांनी 1,160 एकर जागेच्या संपादनाला मान्यता दिली आहे. आज संत गजानन महाराजांचा 115वा पुण्यतिथी सोहळा. शेकडो दिंड्या आणि लाखो भक्त शेगावमध्ये दाखल. ऋषीपंचमीच्या दिवशी साजरा केला जातो पुण्यतिथी सोहळा. कोल्हापूर सांगलीच्या पुराचं पाणी मराठवाड्यामध्ये आणायला हिरवा कंदील. जागतिक सल्लागार समितीकडून व्यवहार्यता अहवाल. 2 सप्टेंबरला पुढची बैठक होईल. तर आशिया खंडामधील सर्वात मोठा 93 किलोमीटरच्या पाणीसाठ्याचा बोगदा या प्रकल्पामध्ये असेल. ओडिशामधील कटक रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील बांधकाम सुरू असलेल्या छताचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी नाही. रेल्वे सेवांवरती मात्र परिणाम झालाय.
भारतावरती अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफवरून तणावाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी जपान आणि चीनच्या दौऱ्यावर चीनमध्ये होणाऱ्या एससीओ बैठकीमध्ये तर जपानसोबत होणाऱ्या 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. अभिनेता थलपती विजय यांच्या अडचणी वाढल्या. थलपती विजय आणि इतर 10 जणांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल. गेल्या आठवड्यामध्ये तमिळनाडूमधल्या मदुराईमध्ये झालेल्या रॅलीत विजयच्या बाउन्सरनं एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या तणावाच्या नंतर केंद्र सरकारचं संरक्षण सज्जतेला प्राधान्य. सेनादल संरक्षण कंपन्यांनी युद्धाला सज्ज राहावं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सूचना. आठवडा 2 महिने 5 वर्षांच्या युद्धाची तयारी ठेवा अशाही सूचना. अमेरिकेनं 50% कर लागू केल्याच्या नंतर शेअर बाजारावरती परिणाम. शेअर बाजार 600 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.